प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये सर्वांना सलाम. प्रियांनो, पुन्हा एकदा एका नवीन विषयावर आज आपण मनन करणार आहोत आणि तो विषय म्हणजे प्रथम शिष्याला पाचारण. लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनांवर आज आपण मनन करणार आहोत. तर वचनाकडे जाण्या अगोदर आपण सुरुवातीला प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. पवित्र 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 अतिपवित्र आमच्या सामर्थ्याने भरलेला थोर गौरवी जिवंत दयाळू देवा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करता महान जिवंत दयाळू देवा, प्रभू प्रार्थना करतो प्रथम शिष्याला झालेलं पाचारण हे विषय आम्ही मनन करत असताना, चिंतन करत असताना, प्रभू येशू त्यावर मार्गदर्शन करत असताना तुम्ही प्रभू येशू आमच्या संगती राहा. तुम्ही आमच्या प्रभू येशू आमच्याद्वारे तुम्ही बोला माझ्या जिवंत देवा. प्रभू येशू आणि हे वचन प्रत्येकाला समजलं जाऊ द्या. प्रत्येकाची आत्मिक कान उघडणी करा, आत्मिक नेत्र उघडा. प्रभू तुमचा गौरव प्रकट करा. सर्व गौरव सर्व सन्मान तुम्हाला. तुम्ही वचन आशीर्वादित केलं आणि करत आहात त्याबद्दल धन्यवाद देऊन प्रभू येशूच्याच नावाने प्रार्थना मागतो, आमेन. प्रियांनो, प्रथम शिष्याला झालेले पाचारण या विषयावर आज आपण मनन करत आहोत. सर्वजण प्रभूमध्ये आनंदित आहात असा मी प्रभूमध्ये विश्वास ठेवतो आणि वचनाकडे जातो. मत्ती शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 18 ते 22 वचन, मार्क शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 16 ते 20 वचन आणि लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचन. अशा तिन्ही ठिकाणी आपल्याला तिन्ही शुभवर्तमानामध्ये प्रथम शिष्याला झालेल्या पाचारणाविषयी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आपण ते वचन वाचूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रथम शिष्याला पाचारण. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्यास लागलेले 2 मछवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मछव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्यांनी येऊन आपणास सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच सिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिष्यांना म्हणाला, भिवू नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मछवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. आमेन. देवबाप वाचलेलं वचन आपल्यासाठी आशीर्वादित करू. प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय मत्ती शुभवर्तमान 4था अध्याय 18 ते 22 वचन, मार्क शुभवर्तमान 1ला अध्याय 1 अध्याय 16 ते 20 वचन आणि लूका शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 11 वचन. तिन्ही शुभवर्तमानामध्ये
प्रथम शिष्याला झालेलं पाचारणाविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रियांनो, पाचारण म्हणजे काय? पाचारण म्हणजे निवडणे, बोलावणे होय. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन आपल्याला सांगतं की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे वागा, असे चाला. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 7 वचन आपल्याला अशुद्धतेसाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. प्रियांनो, आपल्याला अशुद्धतासाठी नव्हे तर आपण पवित्र होण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेले आहे. प्रभू येशूने मछव्यामध्ये शिष्यांना शिक्षण दिले. मछव्यामध्ये शिष्यांनी देवाचं वचन ऐकलं. प्रभू येशूने पेत्राला खोल पाण्यात जाळे टाकायला सांगितले. येशूने सांगितले व पेत्राने ते ऐकून खोल पाण्यात जाळे सोडले. तेव्हा त्याला मोठा माशाचा घोळका भेटला. प्रियांनो, मला सांगू द्या प्रियांनो, खोल पाण्यात असं म्हणतात की समुद्राच्या तळाशी माणिक मोती असतात. प्रियांनो, रात्रभर पेत्र हा जाळं टाकत राहिला, परंतु एक मासा त्याला सापडला नाही, एक मासा भेटला नाही. परंतु प्रभू येशूच्या सांगण्यावरून त्याने जाळं सोडलं, जाळं टाकलं. प्रभू येशूने सांगितलं की खोल पाण्यात खोल पाण्यात जाळं सोड. आणि मला सांगू द्या प्रियांनो, खोल पाण्यात जाळं टाकल्यानंतर माशाचा मोठा घोळका हा पेत्राला भेटला. मोठा माशाचा साठा, मोठा खजिना पेत्राला भेटला. प्रियांनो, देवाच्या सांगण्यावरून जर आपण जाळी टाकतो, देवाच्या सांगण्यावरून जर आपण जीवन जगतोय, तर परमेश्वर आपल्याला निश्चित आशीर्वादित करतो. असं म्हणतात की खुदा देता है तो छप्पर फाडके देत आहे. मराठीत अशी म्हणतात की देव लागला द्यायला आणि आपल्याला पदर नाही घ्यायला. देव जर द्यायला लागला तर पदर आपल्याला कमी पडतो. शिमोन पेत्राची देवाने मोठी लॉटरी लावली. प्रियांनो, स्वतःच्या ज्ञानाबुद्धीने, चातुर्याने, नाही का, रात्रभर कष्ट करून पेत्राला एक मासा सापडला नाही, एक मासा भेटला नाही. सर्व रात्र त्याची वाया गेली. रात्री तो निराश झाला. रात्री झोप नाही, रात्री जेवण नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी मासे भेटतील हे माहिती नाही, कोणतीही गॅरंटी नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा काय भेटल. बायकोची वरून बडबड असेल त्याला, आहे ना, दुसऱ्या दिवशी घर कसे चालवायचे याची पंचत, काय खायचे, लेकराच्या भविष्याची चिंता. परंतु येशूच्या सांगण्यावरून खोल पाण्यात जाळे टाका. माशाचा मोठा घोळका, मोठा समुदाय, अनेक मासे भेटले. त्या घोळक्यात लहान मोठे मासे असेल, है ना, काही काटेरी असेल तर काही बिना काट्याचे मासे असेल, काही चावणारे मासे असेल. सर्व प्रकारचे मासे कोळ्याला सांभाळावे लागतात. सेवक एक कोळीप्रमाणे आहे. प्रियांनो, कोळीप्रमाणे काम करणार आहे. व देवबाप ह्या जगात हरवलेले, चुकलेले माणसे प्रभू येशू त्याला धरून, त्यांना शोधून घेऊन त्यांना त्यांच्या कळपात घेऊन येतो. प्रियांनो, देवाचे वचन आपल्याला सांगते की आकाशातील पक्ष्यांकडे पहा, ती पेरणी करत नाही ना कापणी करत नाही, तरी देवबाप त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा पुरवून देतो. आपण तर देव जर मुख्य प्राण्यांची काळजी घेतो तर आपल्या काळजी परमेश्वर घेणार नाही काय? आपण तर त्याच्या हातची कृती आहोत. त्याच्या हाताने तुम्हाला मला परमेश्वराने मातीपासून बनवलेलं आहे. तो विशेष तुमची माझी काळजी घेणार आहे. देव सर्वांपेक्षा मनुष्यावर, तुमच्या माझ्यावर विशेष प्रेम करतो. देवाचा आशीर्वाद हा पेत्राची जाळी फाटेपर्यंत आहे. देवाचे वचन सांगते परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तुमची परीक्षा ही सहनशीलते पलीकडे होणार नाही, शक्ती पलीकडे कधीच होणार नाही, तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग देखील देवबाप निश्चितच आपल्याला काढतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण जेव्हा
शून्य, आपण जेव्हा शून्य असतो तेव्हा त्या शून्याला परमेश्वर आकार देतो, कारण ह्या विश्वाची निर्मिती देखील देवाने या शून्यामधून निर्मिती केलेली आहे. सारी रात्र कष्ट करून पेत्राला एक मासा भेटला नाही, परंतु येशूच्या सांगण्यावरून जाळी सोडतोय. आणि पहा काय आश्चर्य, काय चमत्कार. परमेश्वराच्या एक प्रयत्न देखील आपलं जीवन बदलू शकतो प्रियांनो. परंतु देवाच्या सांगण्यावरून जाळी सोडतोय आणि माशाचा मोठा घोळका पेत्राला भेटला. प्रियांनो, शेवटचा एक प्रयत्न सुद्धा आपले जीवन बदलून टाकू शकतो. जीवनामध्ये दुःख हे एकसारखे कधीच नसतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे प्रियांनो. सुख व दुःख हे देवाने मनुष्याच्या शेजारी ठेवलेले आहेत, परंतु आपली निवड आहे. आपल्याला निवडून घ्यायचं आहे, आपल्याला सुख निवडून घ्यायचं आहे, दुःख निवडून घ्यायचं आहे. हे ज्याची त्याची इच्छेवर आहे. देव देतो तर सर्वात मोठी आणि चांगल्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो. देवाने पेत्राला मोठा माशाचा घोळका दिला, मोठा खजिना देवाने त्याच्या पदरात टाकला, मोठा खजिना त्याला दिला. प्रियांनो, दिवस एकसारखे कधीच नसतात. जसे समुद्राला भरती येते आणि भरतीनंतर ओहोटी देखील येते, त्याचप्रमाणे देवबाप आपले पडलेले जीवन, नाशामधलं जीवन देखील आपलं उभारून देव आपल्याला त्याच्या मार्गामध्ये चालवतो. आपले दुःखच, बायबलमध्ये असं म्हटलंय की प्रभू येशू आपले दुःखच आनंदात बदलणार आहे. येशूचे शिष्य शिमोन पेत्राने माशाचा माल घेऊन जाण्यासाठी, माशांचा खजिना ओढण्यासाठी मित्राला त्याला बोलवावं लागलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला एकट्याला तो मोठा माशाचा साठा घेऊन जाता आला नाही. तर एवढं त्याची जाळी फाटायला लागली की त्याला अक्षरशः त्याला मित्र, एवढंच नव्हतं, त्याच्या शेजारी पाजारी त्यांना बोलवावं लागलं. पेत्राची बोट व मित्राची बोट माशांनी एवढी तुडुंब भरली की अक्षरशः दोन्ही बोटी बुडायला लागल्या. त्याची तर बोट माशांनी खचून भरली, परंतु त्याचबरोबर त्याने त्याच्या मित्राला बोलावलं की या मला मदतीला धावा, माझी बोट भरलेला आहे, आता तुमच्या पण बोटीमध्ये भरपूर माशाचा साठा घ्या. परंतु दोन्ही बोट एवढ्या तुडुंब भरल्या की अक्षरशः पेत्राची बोट आणि त्याच्या मित्राची बोट देखील पाण्यात बुडायला लागले. प्रियांनो, एवढा मोठा परमेश्वर आशीर्वाद देतो. छप्पर फाडके देवबाप तुम्हाला मला आशीर्वाद देत आहे. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. ह्या वचनावरून ह्यावरून तुम्ही समजू शकता की मछव्यामध्ये किती माशाचा माल असेल, किती साठा त्या ठिकाणी असं आपण कल्पना करू शकतो. जर दोन बोटी भरलेला तुडुंब भरलेले बोट त्या ठिकाणी जर बुडायला लागली तर किती माशाचा माल त्या ठिकाणी प्रभू येशूने आशीर्वाद दिलेला आहे. ज्याप्रमाणे 5 भाकरी आणि 2 मासे प्रियांनो, 5,000पेक्षा अधिक लोक जेवून तृप्त झाले आणि 12 टोपल्या त्या ठिकाणी उरल्या. तो आशीर्वाद देवबाप तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या घरात तो देत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु देवावर विश्वास ठेवणं, त्याचं वचन ऐकणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे पेत्राने देवाचं वचन ऐकलं, देवावरती विश्वास ठेवलं, देवाच्या मागं चालला. लूका शुभवर्तमान 5 अध्याय 8 वचन. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून दूर जा, कारण मी एक पापी मनुष्य आहे. देवाच्या जवळ आल्यानंतर देवाने आपल्या जीवनात साक्ष केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःच्या पापाची जाणीव होतो. आपण किती चांगले आहोत, कसे आहोत आपण, दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही. आपल्याला माहीत आहे की मी किती चांगला आहे, मी किती शुद्ध आहे, मी किती अशुद्ध आहे. हे दुसऱ्यांना सांगू शकत नाही, आपल्यालाच माहिती आहे. प्रियांनो, यशाया याचा 6 अध्याय 5 वचनामध्ये वचन देवाचं सांगतं की यशाया म्हणतो की मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. यशाया देवाच्या सानिध्यात आल्यावर त्याला पापाची जाणीव झाली. त्याला समजलं की मी किती पापी आहे. पेत्र हे देवाच्या समोर आल्यावर त्याला त्याच्या
पापाची जाणीव झाली. पेत्र देवाच्या समोर आल्यानंतर त्याला समजलं की मी पापी आहे. त्याचं उणीव त्याला समजून आली. प्रियानो, नारायण वामन टिळक म्हणतात की पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उन्हा रे. उन्हा आहे, आपण कमी आहोत प्रियानो, कमी आहोत, कुठंतरी चुकतोय, कमी पडतोय. त्यासाठीच प्रभूला 2024 वर्षापूर्वी ह्या भूतलावर जन्म घ्यावा लागला. प्रियानो, आपण जर पूर्ण असतो तर देवाला येण्याची गरज नसती, परंतु आपण कुठंतरी चुकतोय. कारण असं म्हणतात मनुष्य हा कर्माने नीतिमान ठरत नाही, तर प्रभूवर ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 23 वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला माहित आहे की सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे, देवाच्या गौरवाला उणं पडलं आहे. देवाच्या शिवाय ह्या जगात कोणीच पवित्र नाही, कोणीच होली नाही. प्रियानं, कोणीच पवित्र नाही. शिमोन पेत्राला कोणीच सांगितलं नाही की तू एक पापी मनुष्य आहे, परंतु तो देवाच्या सान्निध्यात आला, देवावर त्याने विश्वास ठेवला, देवाचं वचन ऐकलं, त्याच्या जीवनात साक्ष झाली व त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली. प्रियांनो, त्याला समजलं मी पापी आहे. येशूच्या पाया पडून पेत्र नम्र झाला, हंबल झाला, नम्र झाला. त्याला पापाची जाणीव झाली व त्याने प्रभूला पश्चाताप केला. पश्चाताप खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो, पश्चाताप होणं खूप महत्त्वाचं आहे, पश्चाताप होणं खूप महत्त्वाचं आहे. एक माशासाठी रात्रभर धडपड करणारा पेत्र आज येशूच्या सांगण्यावरून 2 मछव्यापेक्षा अधिक माशांचा माल घेऊन तो आनंदाने आपल्या घरी उड्या मारत गेला. प्रियांनो, तो आशीर्वाद देवबाप आपल्याला देत आहे, तो आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देत आहे. शिमोन पेत्र व त्याचे मित्र, आजूबाजूचे लोक हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं, आश्चर्याचा धक्का बसला की किती देवाने कार्य केलेलं आहे, किती मासे या ठिकाणी पेत्राला दिलेले आहे. पेत्र हा पश्चाताप करून नम्र होऊन देवाच्या पायाजवळ लोटांगण घातलं, पाया पडला, देवाला धन्यवाद दिला. देवाने आपल्या जीवनात कार्य केल्यानंतर आपण देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. 10 कुष्ठरोगी बरं होण्यासाठी प्रभूकडे आले, प्रभूने 10च्या 10ला बरं केलं, परंतु देवाचा खेदाची गोष्ट ही आहे की देवाला धन्यवाद देण्यासाठी एकच आला. प्रभू म्हणत आहे 9 कोटी आहेत. आज पण तेच होत आहे प्रियांनो. आपण चर्चला जातो, प्रार्थनेला जातो, देव आपल्या सर्वांच्या जीवनात कार्य करतोय. देव जेवढे येतात सर्वांच्या जीवनात विशेष देव प्रत्येकाला आशीर्वादित करतो, एकालाही रिक्त रिकामं सोडत नाही. परंतु पुन्हा जर देवाने आपल्या जीवनात कार्य केलं तर आपण देवाकडे जाणं गरजेचं आहे. देवाला धन्यवाद देण्यासाठी देवाकडे जाणं गरजेचं आहे. प्रियांनो, येशू शिमोन पेत्राला म्हणतो भिवू नकोस, कधी भिवू नकोस. कधी जर मासे भेटले नाही तर नाराज होत जाऊ नको. तू पुढे काय करणार आहेस? माणसे धरणारा होशील, देवाचं वचन सांगणारा होशील. देव यहोशवाला देखील म्हणतो खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कसरू नको, कारण जिकडं तू जाशील तिकडं तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल, तुझ्या बरोबर आहे. हा विश्वास तू ठेवून चाल. त्या ठिकाणी 11 वचन आपल्याला सांगतं की सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. सर्व काही सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. आपल्याला देखील ख्रिस्तामध्ये सर्व वाद, सर्व भांडण, तटफुटी, मतभेद सर्व सोडून देऊन आपल्याला त्या शिष्यांप्रमाणे देवाच्या मागे जायचं आहे, देवाला अनुसरायचं आहे प्रियांनो. कारण येशूने म्हटले मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्या वाचून त्या पित्याकडे कोणाला जाता येत नाही. त्या प्रभूकडं पाहून आपण जीवन जगणं गरजेचं आहे. मनुष्याकडे पाहून जगणारा शापित आहे, परंतु त्या जिवंत देवाकडे पाहून जगणारा आशीर्वादित आहे. आमेन. म्हणून 2 पेत्र याचा पहिला अध्याय आणि 10 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की तुम्हात झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. कशासाठी प्रयत्न करायला सांगितलेलं आहे? 2 पेत्र याचा पहिला अध्याय 10 वचनामध्ये की तुम्हात झालेले पाचारण
व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे केल्याने तुमचे पतन कधीही होणार नाही. जर आपलं पतन होऊ नये अशी जर आपली इच्छा असेल तर आपल्याला झालेले पाचारण दृढ धरा. पाचारण सोडू नका. पाचारण सोडू नका. देवाने आपल्या जीवनात कार्य केलेलं आहे त्याची पुन्हा आठवण करा. जो चाललेल्या चुकाच्या अपराधाची क्षमा मागा आणि पाचारणात शोभेल असे चाला. संत पौल सांगतोय. परमेश्वर आपल्या बरोबर आहे प्रियांनो. परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करत आहे. जाता जाता एक सांगल मी. असे म्हणतात की मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतात. आपण देखील ख्रिस्ती जीवनामध्ये या जगाच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करून योग्य ख्रिस्ती जीवनात चालणं गरजेचं आहे. योग्य ख्रिस्ती जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. देवबाप या वचनाद्वारे तुमचे आणि माझे जीवन आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस.